ही लाडकी बहीण दिली म्हणून लाडकं मिळून लांब पडायला लागल्यात। शिव्या देतात बाया, हा शिव्या द्यायला लागल्यात। 2000 येतात उठतात की इष्टीने पळायला लागल्या कुठल्या गावाला जाते देवाला। ही माणसं कशी खिनभर इकडं खिनभर जी फुटतात माणसं। आता उद्धव साहेब का असाना त्यांनी पण निधी दिला असता ह्यांना खासदारला तर ही काय जायची गरज होती। ऊसाला कमीत कमी 4500 रुपये बाजार मिळाव। खताचं पोतं गेला 2500ला, एक गुणी 50 किलोची। शेतकऱ्याला परवडाना शेती। आमच्या भावना वारीमध्ये भजन कीर्तन करणं, पायवारी करणं, माझी जवळजवळ 40 वर्ष झालं वारी करते मी। सगळे तुम्ही शेती करता? हा शेती पहिल्या वर्षी आलो वारीला, मग मला आनंद वाटला। आनंद असा वाटला लोक म्हणतात कटाळ त्या दिन माझा कटाळा नाही फेटाळा नाही। मग पहिल्या वर्षी आलो आनंद वाटला, मला वाटलं याला खरंच माऊलीचा 100 खोक्यासाठी गेली। काय होते खोके? खोके म्हणतात काही 50 खोके म्हणतात 100। कशाचे खोके आहेत ते? 1 कोटीला 1 खोका म्हणतात ना। होय, हा म्हणजे 100 कोटीचे हा 100 खोके। हा दाजी नाराज झाले तुम्ही? दाजी नाराज का झालं? लाडकी बहीण ऐकणच दाजीचं। माऊली रामकृष्ण हरी ज्ञानोबाराय तुकाराम महाराजांच्या दोनही पालख्या पुण्यनगरीत अर्थात पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी आहेत। आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या वारीच्या वाटेतील सर्वात अवघड असा टप्पा दिवेघाट पार करत त्यांना पुढे सोपान काकांच्या सासवडला जायचंय। मी पुण्यात आहे आणि एका घरी संचेती यांच्या घरी हे सगळे वारकरी बसलेले आहेत। त्यांच्याशी गप्पा मारायच्यात कारण वारी नुकतीच सुरू झाली आणि पुण्यातून आता पुढे जाणार आहे। वारकरी हे वर्षभर वाट पाहतात आणि वारीला जायचं त्यांचं मनात ते अनेक दिवसापासून ठरवतात। ते आज वारकरी आहेत, वारीच्या वाटेला ते लागलेले आहेत। शेतकरी असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतीची काय अवस्था आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत आणि विठ्ठलाबद्दलची त्यांची भक्ती या संदर्भात मी त्यांना बोलणारच आहे। सुरुवातीला रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय वाटतं वारीबद्दल? काय वाटतं? वारी बदल म्हणजे आनंद वाटतो। आनंद आनंद म्हणजे असं आहे, माऊलीच्या ह्याच्यात मी 3री बारी यायची। पहिल्या वर्षी आलो तर मला नेना काळे आमच्या गावातला महाराज आहे, बापू काळे यांनी आपल्याला नादी लावलं महात्माला, चल म्हणली वारीला। मग म्हणलं चल, म्हणलं मी ह्यांच्या संग वारीला आलो, नाही तर मला येड कशाचं। शेती करणे आणि आपलं गाव कसं गावात बसणे, 4 बाता मारी ती म्हणजे वारीला चला। वारीला आलो मग यांच्या बरोबर पहिल्या वर्षी आलो वारीला, मग मला आनंद वाटला। आनंद असा वाटला लोक म्हणतात कटाळ त्या दिन माझा कटाळा नाही फेटाळा नाही। मग पहिल्या वर्षी आलो आनंद वाटला, मला वाटलं याला खरंच माऊलीचा आनंद वाटला। माऊली तुम्हाला काय वाटतं? वारीबद्दल काय वाटतं? वारीबद्दल चांगलं वाटतं। तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल? वारीमध्ये एवढा आनंद व्यक्त होतो की पूर्वीपासून ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या दोन्ही संतांच्या पादुका एका पालखीमध्ये येत होत्या। ते अनेकांना माहिती आहे, पण तुमच्या भावना काय आहेत? आमच्या भावना वारीमध्ये भजन कीर्तन करणं, पायवारी करणं, माझी जवळजवळ 40 वर्ष झालं वारी करते मी। सगळे तुम्ही शेती करता? हा शेती हा सगळे शेतकरी आहेत आणि पांडुरंगाचे भक्त आहेत ना, कर्मयोगी आहेत, कष्टकरी आहेत आणि साधे भोळे जी भक्ती आहे त्यांनी सगळेजण करतात। आणि विठ्ठलाचं एक वैशिष्ट्य आहे, तो भक्तालाच काम करताना भेटायला जातो। अनेक आपल्याला उदाहरणं आहेत आणि विटेवर ते त्याच गोष्टीसाठी उभे आहेत की ना ते पुंडलिकाला म्हणतात की बाबा तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर, मी उभा राहतो, मी वाट पाहतो। आता येऊया मूळ मुद्द्याकडे। तुम्ही शेती आहे, काय अवस्था आहे सध्या शेतीची? शेतीची सध्याला अवस्था बाजाराला माल नाही हो, बाजार नाही हो, बाजार नाही। कमीत कमी ज्वारीचं पोतं 10,000ला हो, सोयाबीनचं 10,000ला हो, ऊसाला कमीत कमी 4500 रुपये बाजार मिळाव। खताचं पोतं गेला 2500ला, एक गुणी 50 किलोची। शेतकऱ्याला परवडाना शेती। परत लाईट 3 तासाव 4 तासाव आली लाईट, दिवसा असाव 10 तास, कमीत कमी 10 ते 12 तास। रातची नका का नसानं शेतकरी ऊसात गेला त्याला साप चावतोय, मांडूळ चावतोय, परत ती मरून जातोय। दवाखान्यात न्याला एक तर रस्ता असा आहे दवाखान्यापर्यंत नेऊस तर खाट्या खुट्यात त्याचा फेसाळतय। सरकारने जरा कसं आहे आमदार लोकांना पैसे द्यावा, डांबरी करून घ्यावं, रस्त्यात बोललं तर असं खड्डे गुडघे केलं। देवा भाऊचं सरकार फार भारी आहे। देवेंद्र फडणवीसांना देवा भाऊ म्हणतात अनेक भाजपचे नेते। फार भारी सरकार आहे काय? कोण बोला? देवाभाऊचं सरकार जे आहे ना, 1 नंबरचं भारी, 1 नंबरचं भारी। पण देवाभाऊ ठुतोय लक्ष, पण थोडं
आमदार लोकांना बी थोडा निधी द्यावा, मग त्या पक्षाचे नसलं ते ह्या पक्षवाल्याला तरी द्यावं. आता नारायण पाटील पवार साहेबाचा, आता नारायण पाटील विरोधच की, पण देवाभाऊनी एक करायला पाहिजे. करमाळ्यात टकुरी इतके खड मोटरसायकलीनं पडलं ती मूळ माझा ही काय पायाला गुडगा फुटला, इतकं खड पडल्यात पारेवाडी ते सावडी पर्यंत टकुरी इतकेलं खड. मग ह्या आमदार पशी पैसेच नाही नारायण पाटला पशी. ते आता पैसे नाही आणि आम्हाला निधीच भेटत नाही म्हणून उद्धव ठाकरेंचे गेले ना 6 खासदार तिकडे. अहो तर जात्या नाही तर काय होत्या, निधी नाही भेटला परत काय होते, आमदार केला नाही काम केली आमदारने की, कुठं याने काम केलंय म्हणतात. पण ते बरोबर तसं जाणं शेतकऱ्याला काम झालं डांबरी पाहिजे, आमच्या मोटरसायकली पळत्या. आणि आमदार लोकांनी नाही काम केल्यावर कोण आमदार लोकांना ओळखायचे मोठे 5 वर्ष काय तो दिवा लावलाय, 5 वर्ष काय केली. तुम्हाला असं वाटतं का की ते 6 जण फक्त जनतेच्या प्रश्नामुळेच तिकडे गेलेत? जनतेच्या पक्ष ते जनतेसाठीच गेलेले. काय वाटतं तुम्हाला? 100 खोक्यासाठी गेली. हा. काय होते खोके खोके म्हणतात, काही 50 खोके म्हणतात, 100 कशाचे खोके आहेत ते? 1 कोटीला 1 खोका म्हणतात ना. हा म्हणजे 100 कोटीचे हा 100 खोके. हा. काय तुम्हाला पटलं का ते बरं ते 6 जण तिकडे गेले? अजिबात. काय विचार केला लोकांनी? काय नाही, गद्दारीत ती माणसं, त्यांनी गद्दारीच केली. ते इथून पुढे त्यांना कोणी एक मतदान सुद्धा देऊ नये. ते 6 जण जे गेलेत ना फुटून, विरोधात राहून बी माणूस काम करू शकतो ना. विरोधक कशासाठी असतो? ते असं म्हणतात की आम्हाला अधिवेशन आम्हाला निधी भेटत नव्हता म्हणून आम्ही गेलो, असं असं कारण आहे. निधी भेटत नव्हतं. तुम्ही जुने आपले पंतप्रधान कोण, आपले ते हे काय त्यांचं नाव, वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, किती वर्ष त्यांनी विरोध केला. मग त्यांनी काय पक्षांतर करून त्यांना काय पंतप्रधान. भाजपचे जुने 2च खासदार होते पहिले. अहो भाजपचे जुने कोण भाजपमध्ये राहिलेच नाही, तर सगळे नवीन भरती केले, सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेलेत. भाजप सरकारला आमचं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं, की आम्हाला फक्त 3च गोष्टी द्या. एक, आम्हाला 24 तास लाईट फुकटमध्ये द्या, मुलांचे शिक्षण फुकटमध्ये करा, आणि दवाखाना सर्वसामान्य सगळ्यांना फुकट करा. बाकीचं काय देऊ नका तुम्ही, लाडकी बहीण देऊ नका, रेशनिंग देऊ नका, काय देऊ नका. बाबा पट्टे काय हे म्हणतात ते पैशासाठी गेलेत? पटलं नाही तर काय होतं. होय. हो तुमचं ते तुम्हाला तेच वाटतंय? मग काय तर हं? पटलं नाही तुम्हाला? पटलं नाही तर काय, ती गेली म्हणजे मग ती कशासाठी गेली, का गेली, गद्दारी म्हणायचं मग काय तर हं? होय. म्हणजे चुकीचं झालंय उद्धव ठाकरेंसोबत. चुकीचं तुमचं बोला. हॅलो, ती काय म्हणतात खोक्यासाठी गेली. खोक्यासाठी कोण खासदार जाऊ शकत नाही, आमदार जाऊ. त्याच्या तालुक्यातच निधी नसतो ती काय करणार, खासदार काय करणार. ही नाही मध्ये बोलायचा नाही. ही माणसं कशी खिनभर इकडं खिनभर जी फुटत आहेत माणसं. आता उद्धव साहेब का असाना, त्यांनी पण निधी दिला असता ह्यांना खासदारला, तर ही काय जायची गरज होती. एकनाथ शिंदे बी त्या टायमाला का फुटला. पण उद्धव ठाकरे सरकार नाहीत ना, ते पक्षाचे प्रमुख आहेत. बर थांबा, एकनाथ शिंदेच्या टायमाला ती का फुटली होता, उद्धव मुख्यमंत्रीच होता की. एकनाथ साहेब का फुटलं, ओळखी ना तुम्ही पैसे द्या ना. 2-2 वर्ष घरात झोपल्यावर मुख्यमंत्री, जनतेची कामं कशी व्हायची. ते जाऊ द्या. ते लाडक्या बहिणीचं त्यांनी विचारलं, तर लाडक्या बहिणीवर बोलतो. काय लाडक्या बहिणीचा फायदा होतो का त्यांना? 2000 रुपये महिन्याला भेटताय त्याचा? बघा, लाडक्या बहिणीचा एक झालंय आता सरकारचं, मला सांगणं फडणवीसला, एकनाथ शिंदेला आणि आजी त्या ताईला, आजीदादाच्या मंडळीत. ही लाडकी बहीण दिलं म्हणून लाडकं मिळून लांब पडायला लागल्यात. शिव्या देतात बाया, हा शिव्या द्यायला लागल्यात. 2000 येतात, उठतात की इष्टीने पळायला लागल्या कुठल्या गावाला जाते देवाला. का तर पैसे आहे ना आम्हाला लाडक्या बहिणी. मालकांचं बहिणी लाडक्या ऐकणार, ही सगळं पैसे यांनी बंद करावं आणि तुम्ही मालाला बाजार द्या, लाईट द्या आणि शिक्षण. गोरगरीबाचं आता आम्ही किती केलं तर गरीब आहे. आता आम्ही कसं पैसे आणले असते, तुमच्याकडून 1000 त्याच्याकडून 1000. शेतकरी आज सध्याला रुपयाला महाग आहे. कुठल्या कारखान्याचं बिल नाही, काय नाही. उगाच जगायचं म्हणून आम्ही जगतोय. परत मी शेव तांदूळ देतोय. शेतकऱ्यात काही दम नाही राहिलेला. 5000 रुपये बाजार द्यावा उसाला. किवीला कमीत कमी इलची आहे ती 100 चालली. इलचीला कसं गोणं 35-40 रुपये गाव, त्या काय साध्या किवीला द्यावं. तुम्ही मालाला बाजार द्या, आम्हाला कर्ज माफ करू नका. आणि रस्ते जे आमदार आहे त्याला विरोध असला तरी निधी द्या, डांबरी करायला हवा.
लाडके म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की लाडक्या बहिणीचं हे बंद करा, मग दाजी नाराज झाले तुम्ही? दाजी नाराज का झालं? लाडकी बहीण ऐकणार दाजीचं. होय, काय म्हणते? अय म्हणती तू देत नाही पैसे, मी चालले माहेराला. होय. आता काय तुम्हाला सांगायचं, पैसे मिळायला लागलं मग लाडकी बहीण करून करून नवरा बायकोत भांडण लावलं. भांडणं लागलेत. आता भांडणं लागली. पैसे पहिलं नसल्यामुळे बाया मागायच्या, अहो कारभारी मला 2000 द्या, 3000 द्या. आता ही मिळायला लागले पैसे, इस्त्रीनातच मालकाला उठती की इष्टीला पळते अर्ध्या टिकटावर, आणि गडी रस्त्यावर बघतोय तर भाकरी वाचून गडी मारायला लागला. रानात गडी येतोय, दार वाजवतोय, अग कुठं, अग ही गेली गावाला, आला का कुठं गेली, परत फोन लावतो, कुठं आहे? मी आहे पंढरपुरात. आणि मला विचारलं नाही काय सर, तुम्ही कुठे पैसे दिल्यात? या भावांनी दिल्यात म्हणतात. कशी बाहेर आता हे सगळं भांडण होत आलं हो या राड्यात. आता हे झालं लाडक्या बहिणीचं. शेतकरी काय काय संकटाचा सामना करताय तो काय आहे? शेतकरी होय पावसाचा करतोय, पाऊस नाही सध्याला. तुराळीक पडायची तिथं मापात पडला, जिथं पडतो तिथं बाहेरच पडतोय. आता हे पुण्यात झाला भरपूर, इथं काय वाटत नाही पुणेवाल्यांना पाऊस झाला ह्या भागात. आज आमच्या करमाळ तालुक्यात जीवर भागात पाऊस नाही. सोलापूरकडे पेरण्या गेल्या वायाला, आता गुराची खायची पंचायत आहे. आमच्याकडे हात हायद दापायचं पुती तेवढी खात्यान, मोर घालायचं काय लेकरा बाळांना, सगळ्या अडचणीत यायला लागलं हो. तसं माझं शासनाला सांगणं, फडणवीस साहेबाला, एकनाथ शिंदेला आणि ताईला, अजितदादाच्या मंडळीला, थोडं बाजार ऊसाला द्या, केळाला द्या. लोक अक्षरशः कर्जात आहे राव, लय कर्जात आहे आम्ही सध्याला. तेवढं शेतकऱ्याला सांभाळा, आम्ही तुमच्या पाठीशी कायम उभा राहू. अजितदादा असते तर थोडाफार फरक पडला असता. अजितदादा धडकीने बोलून दावित होता, फरक पडतच होता. अजितदादा देणटोयचा, दादा कारखान्याचं बिल चांगला द्यायचा आम्हाला, आणि दादाच्या कारखान्याला ऊस दिल्यापासून आमचं चांगलं बी झालं. दादा एकच नंबर नेता. नुकसान झालंय लय आतील नुकसान, अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. किती केलं तर आमच्या महाराष्ट्रातला नेता शिवसेनेचा दादाच पाहिजे होता. आणि दादा फाडकीने बोलायचं मी काम करून बिटा, होत नसलं डायरेक्ट सांगायचं होत नाही, देतो म्हणलं की देणार. असा नेता होऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं अजितदादांबद्दल, काय शेतकऱ्यांबद्दल काय वेगळं चित्र असतं? अजितदादा म्हणलं की शेतकरीच. अजितदादा हा शेतकऱ्यांचा राजाच होता पवार साहेबांच्या मागे, आणि अजितदादा गेले ती खूप बेकार झालं. पण शेतकऱ्यांची यांनी फार वाईट अवस्था सांगितली. बाबा खरंय काय शेतकऱ्यांचे फार त्रास आहे शेतकऱ्यांना? मग खरं नाही तर काय, आता आम्ही बी शेतकरीच आहे का, आम्ही काय नोकरदार नाही. पुरतं काय शेती करायला वगैरे? परवडतं का शेती करायला? शेती करायला करावंच लागते. परवडलं नाही, परवडली तर ती पडीक ठेवून काय करता, पुन्हा काय करता? गुरांना माणसांना खायला लागतेच की. तुमचं वय किती बाबा? माझं वर 80. अजूनही काम करता शेतात? हो, आता हे लाईट रात्रीला सोडतायत असं म्हणतायत, ते काय? मग रात्रीला जायचं, द्यायचं, एक दोन जागेवर पाणी मोडून यायचं. भिजलं तर भिज, नाही तर कोरडे बी राहतं. कुठं उंदराने उकीर काढलेलं काय केलेलं राहतं, कोरडे जातं आता कुंकू. तुमच्या भावना, एकनाथ शिंदे साहेबांची पण शेती आहे, ते पण शेती करतात, त्यांना समज ना का शेतकऱ्यांच्या भावना? मग आता त्यांना समजा तर आपण आम्ही सांगून समजून त्यांना आता तुम्ही सांगितलं तर ऐकतील. हा व्हिडिओ जर त्यांनी ऐकला तर ते ऐकतील तुमचं? काय ऐकते ते साऱ्यांनी सांगायला पाहिजे. होय, ते कसे ऐकतील? आम्ही या करमाळा तालुक्यातले, आणि आमची वाली लाईट 2 तासच करण्यात आली. उजनी काठची लाईट 2 तासात काय होणार सांगा ना तुम्ही? 2 तासात पाणी सुद्धा बाहेर पडत. गाडीवर पाणी यायला लागतं पाऊण तास, आणि 1.25 तासात किती भरून व्हायचं? लाईट जाते लगेच. आणि तालुक्याला 8 तास लाईट आहे, आणि आमचा करमाळा तालुक्यात आमदार असलेली नसलेलीच आहे, फक्त 2 तास लाईट दिली आहे. म्हणजे भरणे मामा फक्त आपल्या तालुक्याचं बघतात? हा, आपापल्या प्रत्येक आमदार आपापल्या तालुक्याचा कृषी मंत्री राज्याचे आहेत की, मग त्यांना कळायला पाहिजे ना करमाळा तालुक्यानेच काय केले 2 सांगा तास. बरं त्यांना काय सांगायचं ते. भरणे मामाला बोला. प्रत्येक तालुक्याला 8 तास आणि आमच्या तालुक्याला का 2 तास? प्रत्येक वेळेस आमच्या दरवेळेस तसं होतंय. अगोदर करमाळा तालुक्याची लाईट बंद करतात, अगोदर लाईट बंद करणार. हा, करमाळा तालुक्याची लाईट बंद करतात. कुठला बी आमदार असला तरी तसंच होतंय आमच्या करमाळ्याच्या टायमिंगला. तर हे होते वारकरी, कष्टकरी, शेतकरी, हे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि आता पंढरपूरला जायचंय त्यांना, आणि त्याच्यासाठी ते पुण्यात बसले होते. जेवण वगैरे केलं, निवांत वेळ होता, म्हणून शेतकऱ्यांच्या भावना, वारकऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. आता आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.